मित्रांनो मुस्कान मांडला संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. अतिशय सुंदर खेळाडू आहे, चांगला खेळ आहे. आणि संतोष म्हात्रे धन्यवाद. पंतांच्या भूमिकेत या ठिकाणी संतोष म्हात्रे हे उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी करण म्हात्रे आपण यायचं आहे. करण म्हात्रेला या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक निलेश दादा आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते करणला या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. त्याचबरोबर फारिद यायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचं आहे. आलेला आहे फारिद. तर या ठिकाणी एक ट्रॉफी द्यायची आहे दादा. फारिद वरती यायचं आहे. निलेश दादा आपल्या हस्ते द्या. फारिद वरती यायचं आहे. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये मित्रांनो तिथून जरा जागा खाली करायची आहे. कोऑपरेट करा प्लीज. या ठिकाणी स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज नील कांबळे, नॉन स्ट्राईक एंडवर निखिल. दोन्ही खेळाडू ठाणे जिल्ह्यातले आहेत मित्रांनो. KRS वॉरियर्स ठाणे संघाचं प्रतिनिधित्व आज करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान सिद्दी. पहिला चेंडू घेऊन रोहा एक्सप्रेस मुस्कान मांडला संघाकडूनच खेळताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू, यावेळी सुंदर फटका. नक्कीच चेंडू खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. पहिल्याच चेंडूवर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. ते म्हणजेच नील आणि निखिल याच्या माध्यमातून. आणि नक्कीच या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर आलेल्या 2 धावा नक्कीच ठाणे संघाला कुठेतरी कॉन्फिडन्स देऊन जातील, कारण समोर असलेला गोलंदाज त्या क्वालिटीचा आहे. मित्रांनो रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. तोच सलमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू खेळलाय. परंतु सलमानचं कौशल्य, सलमानचं चातुर्य या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण ज्या ठिकाणी चेंडू जातोय त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मित्रांनो पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 1 षटकाचा हा पॉवर प्ले असणार आहे. आणि त्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. एक क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर डीप मिड विकेट किंवा काउ कॉर्नर रिजनच्या दिशेने हा क्षेत्ररक्षक उभा आहे. आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा वाईडिश लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने उभा आहे. पुढला चेंडू, यावेळी मात्र अतिशय सुंदर चेंडू. नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. आणि नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या साह्याने धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 4 वर. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अमित पुनकर आहे, तो म्हणजेच मिड ऑफच्या दिशेने. राज आहे, तो म्हणजेच कव्हर पॉइंटच्या दिशेने. त्यानंतर नरू भोईर आहे, ज्यांचं आता समालोचन ऐकलं, ते म्हणजेच बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पुढे चांगला चेंडू, चांगला थ्रो आणि 1 धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅनला मला वाटते साई आहे का, एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला बंटी आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सज्ज केलाय, तो म्हणजेच NK. त्याचबरोबर मला वाटतंय मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. आणि 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. नवीन आलेला फलंदाज शिवाजी. नक्कीच मित्रांनो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण जग आज आदरानं घेतं. नुकतंच ज्यावेळी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं, त्यावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेतलं गेलं. आणि नक्कीच आताच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते 19 तारखेला, प्रत्येक मराठी माणूस ज्या तारखेची वाट बघत असतो ती तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या ठिकाणी स्ट्राईक एंडवर मात्र नवीन आलेला फलंदाज शिवाजी, मॅन फ्रॉम ठाणे. नॉन स्ट्राईक एंडवर आहे, तो म्हणजेच फलंदाज नील. निखिल मात्र या ठिकाणी कोणताही चेंडू न खेळता बाद झालाय. एक दुःखद विकेट याला म्हणता येईल. पुढचा चेंडू घेऊन सलमान सज्ज. सामना करेल नील. यावेळी अतिशय चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर चेंडू फेकला गेला. तो चेंडू गेला म्हणजेच ओव्हर पिच. परंतु ओव्हर पिच चेंडूचा फायदा काही घेता आला नाही, कारण वेग या चेंडूवर अगदी खतरनाक होता. यष्टीरक्षकाला देखील या ठिकाणी दुखापत झालेलं दिसतंय. निश्चितच जर फर्स्ट एड किट असेल तर घेऊन जायचं आहे. जयेंद्र बलकवडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत.
मॅन फ्रॉम थेरोंडा कुठेतरी दुखापत झालेली दिसते. आता मात्र यष्टीरक्षक बदलला जाईल. कोण येणार यष्टीरक्षक? यष्टीरक्षक बदललाय. जर पाहायचं झालं मित्रांनो तर जे 5 प्लेयर या मुस्कान मांडला संघातून खेळतायत, या विभागातले खेळतायत, त्यात देखील 2 उत्कृष्ट यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक म्हणजे अमित पुनकर, दुसरे म्हणजे नरू भोईर. कारण दोन्ही खेळाडू आपल्या आपल्या संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक आहेतच. पण जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळते. लगेचच आपण पाहिलं तर फर्स्ट एड किट त्या ठिकाणी पोहोचलाय. जी दुखापत झाली ती दुखापत या ठिकाणी पाहिली जाते. कारण ज्यावेळी चेंडू एवढ्या तेज तर्राररित्या आपल्या बोटाला लागतो त्यावेळी कुठेतरी बोट फ्रॅक्चर होण्याची देखील शक्यता असते. या ठिकाणी पण पाहिलं तर अतिशय सुंदर आणि चांगली गोलंदाजी होताना दिसते. शेवटचा चेंडू असेल. षटकातील धावसंख्या अवघी झाली ती म्हणजेच 1 बाद 5. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो म्हणजेच सलमान सिद्दी. स्ट्राईक एंडवर नील आहे. नॉन स्ट्राईक एंडवर शिवाजी आहे. नॉन स्ट्राईक एंडवर नील आहे. या ठिकाणी बंटी तुला बक्षीस आलेलं आहे. झगडवाडी यांच्याकडून 16 रुपयांचं बक्षीस जर बंटीने झेल टिपला तर. नंदू जाधव यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू घेऊन सलमान सज्ज होईल. सामना करेल शिवाजी. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गेलाय नरू भोईरच्या दिशेनं. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नक्कीच नाही. एका धावेवर समाधानीत राहावं लागतंय ते म्हणजेच फलंदाजांना. या ठिकाणी षटक संपल्याची घोषणा पंचांकडून येते. पंच संकेश ढोले या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम थर्ड. आणि या ठिकाणी पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 6. त्याचबरोबर जर स्क्वेअर पंचांचा विचार केला तर जी कुरुळ ते चिंचोटे असोसिएशन आहे त्या असोसिएशन मध्ये जो बापदेव भेरसे संघ खेळतो मित्रांनो, त्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला म्हणता येईल, ज्यानं घोटवड्याच्या मैदानावर जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकण्याचा विक्रम खूप वर्ष आधी केला होता तोच संतोष म्हात्रे. आणि एकाच सामन्यात त्याच्या 2 खेळाडूंनी 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम मला वाटते 2 वर्षापूर्वी केला होता. करण म्हात्रे आणि सूरज कवळे. NK याने जर झेल टिपला तर अजयदादा गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. NK याने झेल टिपला तर निश्चितच. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलंय. गोलंदाज आकाश. बंटीला देखील 1000 रुपये. अमितला देखील 1000 रुपये. बंटी, अमित किंवा NK कोणीही जर झेल टिपला, नरू दादा आपल्याला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. NK, अमित, त्याच्यानंतर बंटी आणि नरू दादा आपण जर झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया अजयदादा गायकर याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कालपासून पाहिलं किंवा परवापासून पाहिलं तर खूप सारी बक्षिसं. निलेश दादा काल पाहिलं तर आयवा कॅच, मैदानाच्या बाहेरच्या कॅचला 500 रुपयाचं पारितोषिक होतं. कॅच सोडला तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं वाईट चेंडूला 100, नो चेंडूला 100, डॉट चेंडूला 100 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि पंचांनी जर आउट दिला तर पंचांना 100 रुपयाचं पारितोषिक होतं. हॅलो, नक्कीच वेदांत, अजय दादाचा जर विषय झाला तर मोरया मल्याण आयोजित एक स्पर्धा होती, त्या ठिकाणी मी आमंत्रित केलं होतं अजय गायकर यांना. अर्थातच माझ्या स्पर्धेसाठी ते उपस्थित होते आणि प्रत्येक सामन्यासाठी जोपर्यंत उपस्थित होते तोपर्यंत प्रत्येक सामन्यासाठी 500 आणि 1000 रुपयाची बक्षिसं लागत होती. अगदीच मोरया मल्याण सामन्याचं त्या तो जो टुर्नामेंट्स होती ते टुर्नामेंट्स एका उंचीवर नेऊन ठेवली होती अजय गायकर यांनी. धन्यवाद. नक्कीच नक्कीच दादा. कारण प्रत्येक ठिकाणी हॅट्रिक असेल तर अजय दादाकडून 1500 रुपयाचं बक्षीस असतं. आणि ते पण असं नसतं की हॅट्रिक घेतली तर पहिले 2 विकेट आले की लगेच ते बक्षीस डिक्लेअर होतं. म्हणजे निश्चितच आज देखील पाहिलं हिराजी काष्टे यांनी 2 गडी बाद केले, 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. तर निश्चितच एक भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप सारं बक्षीस लागू झालेलं आहे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज. सामना करेल नील.
यावेळी चांगला फटका येतो, चेंडू जाईल लॉंग ऑन रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही. निश्चितच एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं, ते म्हणजेच फलंदाज नील याला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील होणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजेच शिवाजी याला. हा देखील एक चांगला चेंडू, गुडलेन स्पॉट वरून उचली घेणारा चेंडू होता, थेट जाऊन विसावला सलमानच्या हातात. निर्धाव चेंडूचा खेळ झाला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 8 वर. पुन्हा एकदा बक्षिसाची आठवण करून देतो. अमित पुनकर, बंटी भगत, त्याचबरोबर NK आणि नरू भोईर. आपण झेल टिपलात तर अजय गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नरू भोईर यांना संधी मला वाटते झाली होती, परंतु खूप लांब चेंडू होता. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात थोडासा थ्रो पाहिला तर गचा झाला होता, झाडाला आडला होता, परंतु सलमानचं कौतुक या ठिकाणी पाहायला मिळेल. जो होत आहे वो अच्छे के लिए होता है, या ठिकाणी दाखवून दिलं. 2 पंच किती धावा काढल्या? डायरेक्ट पंच धावा 2 आल्या. तिसऱ्या धावेला बाद. सलमान सिद्धी आपल्याला अजय दादा गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस डायरेक्ट हिट साठी आलेलं आहे. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्याचबरोबर अजय दादा गायकर यांचे वडील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर बंटी, अमित आणि NK यांनी जर झेल टिपला तर प्रीतम भगत याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे झेल टिपा आणि 1200 रुपये घेऊन जा. नक्कीच जर पाहिलं तर बक्षिसांची खैरात. हॅलो, दरम्यान आपल्या या मैदानात पपन पाटील आणि सागर शिंदे, एक उत्कृष्ट डान्सर म्हणून ज्यांची ओळख, आणि अर्थातच आपले सर्वांचे लाडके अजयदादा गायकर यांचे परम मित्र किंवा जिवलग मित्र मी म्हणेन. तर आपण मैदानात कुठे असाल तर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पपन पाटील, सागर शिंदे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. सलमान सिद्धी, आपण 500 रुपयाचे मानकरी झालात. एक सुंदर डिरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश सज्ज होईल. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10. अजूनही मित्रांनो पाहायचं झालं तर खूप कमी ही धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, नक्कीच जर पाहिलं तर पूर्णपणे बीट झाला तो म्हणजेच फलंदाज किरण. आणि नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकांअखेर धावसंख्या झाली 10. या ठिकाणी निशांत दादा आहे. दादा, तुला करण हे नाव आपण मगाशी ऐकलं, परंतु एक करण असा देखील होता ज्यानं अवघ्या 13व्या वर्षात भारतीय संघात पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळताना 167 धावांची खेळी केली होती, पण तो आपल्या करिअर मध्ये अवघे 3 सामने खेळू शकला. तो म्हणजे चेन कुली की मेन कुली मधला करण. नक्कीच जर पाहिलं तर तो चित्रपट होता, परंतु संपूर्ण जर आपण पाहिलं तर बालवर्गावर एक वेगळा आनंद देऊन जाणारा चित्रपट होता. आम्ही देखील लहानपणी तो चित्रपट खूप वेळा पाहिला. आणि नक्कीच असं देखील काहीतरी होऊ शकतं. आणि यातून देखील जर पाहिलं तर क्रिकेटकडे जास्तीत जास्त लहान मुलांचं जे आवड होती ती आवड वाढली. नक्कीच मित्रांनो, क्रिकेट काय करतं तर क्रिकेट तुम्हाला व्यसनापासून दूर ठेवतं. क्रिकेटसाठी आपण जो फिटनेस ठेवतो तो फिटनेस नक्कीच आपल्याला व्यसनापासून दूर ठेवतो. जर पाहिलं तर आपल्याला कायम जिम मध्ये राहावं लागतं. आणि जर पाहायचं झालं तर चांगला क्रिकेट खेळायचा आहे तर यासाठी चांगली बॉडी देखील कमावणं गरजेचं आहे. वेदांत, अगदी योग्य ते बोललेलं आहेस, परंतु हे क्रिकेटचं क्रेज एवढं वाढलेलं आहे ना की आता जे विद्यार्थी आहेत, जे 10वीला आहेत, कोणी 12वीला आहेत, किंवा कोणी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे, कोणी मेडिकल क्षेत्रामध्ये आहे, तर त्यांचा फोकस कुठेतरी क्रिकेटमध्ये जास्त झालेला आहे. परंतु मी नक्कीच जे इथे कोणी विद्यार्थी आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी हे समालोचन ऐकत आहेत त्या सर्वांना मी एकच सांगेन, तुम्ही पहिला जो फोकस आहे तो आपल्या शिक्षणावर करायचा आहे आणि तदनंतर तुम्ही ह्या स्पर्धावर खेळायचे आहेत. कारण किती म्हटलं तरी आपल्या आईवडिलांची स्वप्न असतात की आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं, आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं किंवा अन्य कोणतेही पदवी धारण करावी. त्याच्यामुळे इथे जेवढे विद्यार्थी आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी ऐकत आहेत त्यांना सर्वांना मी एकच सांगेन, तुमचं 10वीचं वर्ष, तुमचं 12वीचं वर्ष किंवा तुमच्या ज्या फायनल एक्झाम असतात तुम्ही पहिलं त्यांच्याकडे फोकस करा आणि नंतर मग क्रिकेट हे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. नक्कीच दादा, तत्पूर्वी एक चांगला फटका येतोय 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. धन्यवाद डीजे.
दादा जर पाहिलं तर आपण सांगितलं क्रिकेट त्याचबरोबर करिअर देखील महत्वाचं आहे, परंतु करिअर आणि क्रिकेट आणि जर क्रिकेटचंच करिअर केलं तर मात्र त्या ठिकाणी एक मोठं नाव होतं. जर पाहिलं तर मागच्या वर्षी जो शाहरुख खान आपण पाहिला पंजाब किंग्स मधून खेळला होता, त्या शाहरुख खानला मला वाटते मागच्या वर्षी जवळजवळ 1.5 कोटीमध्ये विकत घेतलं होतं. या वर्षी देखील बेस्ट प्राइज 20 लाखाची घेऊन तो मैदानावर आला किंवा ऑप्शनला आला आणि तब्बल 9 कोटीला त्याला रिटेन केलं पंजाब किंग्स या संघानं. म्हणजे दादा जर पाहायचं झालं तर क्रिकेटची क्रेज आहे आणि क्रिकेट तुम्हाला नाव देखील देतं आणि यासाठी अभ्यास देखील करा, या ठिकाणी शिक्षण देखील घ्या, परंतु क्रिकेटला देखील विसरू नका. नक्कीच कमांड डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सुंदर गीत अजय दादा गायकर यांच्यावर आधारित. तर नक्कीच मित्रांनो प्रथम प्राधान्य करिअर कडे द्या आणि क्रिकेट देखील चांगल्यारीत्या खेळत राहा. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला होता. अतिशय सुंदर चेंडू, लगातार 2 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं या चेंडूवर, ते म्हणजेच रोहित यानं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित सज्ज, स्ट्राईक एंडवर फलंदाज किरण आहे. पाहूया किरण कशा प्रकारची फलंदाजी आता करतोय. यावेळी देखील चांगला चेंडू, एलबीडब्ल्यू ची अपील झाली. पंच संकेश ढोले यांच्याकडे अपील पंचांनी दिलंय. या ठिकाणी जमिनीला आकाशाकडे बोट दाखवलंय आणि निश्चितच इथे मात्र फलंदाज किरण बाद. कमॉन डीजे मास्टर. युट्यूबर थोडा कॅमेरा इकडे घ्यायचा आहे, समालोचन कक्षाकडे जरा कॅमेरा घ्यायचा आहे, व्यासपीठाकडे कॅमेरा घ्यायचा, व्यासपीठाकडे. धन्यवाद. आता घ्यायचा आहे मैदानाकडे. या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत, तर निश्चितच मान्यवरांचा देखील आदर सत्कार या ठिकाणी होईल. तत्पूर्वी नवीन आलेला फलंदाज विजय. पुन्हा एकदा दादा एक क्रिकेटवर आधारित चित्रपटाकडे येतो. चित्रपट आहे विक्ट्री. त्यात होता एक खेळाडू विजय शेखावत, राजस्थानच्या जैसलमेर मधून यायचा, ज्याचा खेळ एवढा चांगला होता, परंतु वशिलाबाजी त्याने दाखवलं त्या चित्रपटात की चालते आणि त्यामुळे त्याचं रणजी ट्रॉफी सिलेक्शन होत नव्हतं. परंतु जो इंडियन टीमचा मेन कोच असतो तो त्याला रणजी खेळायला संधी देतो. रणजी खेळतो, रणजी असा खेळतो की थेट इंडियन टीम मध्ये सिलेक्शन होतं आणि पहिल्याच सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या ब्रेटलीचा धुरला उडवत तो खेळाडू एक चांगला खेळ करतो. नक्कीच मित्रांनो, चित्रपट मनावर घ्यायचे नसतात, परंतु जर पाहायचं झालं तर काही चित्रपट असे देखील असतात जे एखाद्याचं करिअर घडवून जातात, एखाद्याचं चित्र बदलून जातात. तर नक्कीच पाहिलं तर कित्येक चित्रपटांना प्रेरित होऊन या ठिकाणी कित्येक जण चांगली चांगली कामं करतात. आणि जर पाहायचं झालं तर या ठिकाणी त्याच बाबतीत विजय म्हणजे ज्याच्याकडे कधी पराजय नाही असा विजय या ठिकाणी स्ट्राईकवर आहे. पहिलाच चेंडू, नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निश्चितच फटका काही आला नाही. एक धाव लॉंग ऑन रिझनच्या दिशेने धावून पूर्ण केली. 5व्या चेंडूची फेक झाली. या ठिकाणी धावसंख्या झाली 21. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहित सज्ज होईल. सामना करेल फलंदाज शिवाजी. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित सज्ज, सामना करेल शिवाजी. यावेळी मात्र चांगला फटका पुन्हा एकदा त्याच रिजनच्या दिशेने मारलाय. 30 यार्ड सर्कल तर क्लिअर केलंय, परंतु धावा मात्र 2 मिळतील. कुठेतरी जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला होता. जोपर्यंत फिल्डर तो चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 23. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 बाद 23. हॅलो. तत्पूर्वी व्यासपीठावर आमच्या मान्यवर मंडळीमध्ये आणखी एक शिवसेना विभाग प्रमुख अर्थात रामराज विभाग प्रमुख सन्माननीय पृथ्वीराज पाटील उर्फ भाई उपस्थित झालेले आहेत. भाई मनपूर्वक धन्यवाद देतोय, आपण उपस्थित झालात. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर आमदार चषक, युवा सेना चषक आणि अर्थातच ज्यांचं मोठं योगदान असे सन्माननीय अजय गायकर यांनी ठेवलेली ही स्पर्धा आपण आज पाहतोय. खऱ्या अर्थानं 2022 मध्ये शिवसेना चषक या ठिकाणी जो आपण पाहतोय मित्रांनो, अप्रतिम असे
नयनरम्य किंवा भव्य दिव्य असे चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या, जेवढी टुर्नामेंट झाली, त्या सर्व स्पर्धेला आपण उपस्थित असतो. अर्थात मी निलेश पाटील. मित्रांनो, सर्वजण मला ओळखता. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मी उपाध्यक्ष आहे, परंतु निश्चितच एका गोष्टीचा नामोल्लेख इथे करतोय की डेचे जे क्रिकेट स्पर्धा झाली आतापर्यंत कुठेही असे भव्य दिव्य आणि नयनरम्य चषक मी कुठेच पाहिले नाही. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय दादा गायकर यांच्यासाठी. अप्रतिम असे चषक आहेत. निलेश दादा, नक्कीच हा मी सुद्धा हे म्हणणार होतो. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी मिळते, परंतु आतापर्यंत माझ्या उभ्या आयुष्यामध्ये डे स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या ट्रॉफीज मी कुठेही बघितल्या नव्हत्या. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या एकदा परत वाजवले पाहिजे. नक्कीच, म्हणजे माझ्या मताशी तू सहमत आहे. नक्कीच नक्कीच. अर्थातच ज्या वेळेला मी इथे आता आल्यानंतर मी थोडंसं निरीक्षण केलं, पाहिलं, त्यानंतर निश्चितच माझ्या मनाला कुठेतरी ही गोष्ट भावली की अजयदादांनी हे जे नियोजन केलेलं आहे अप्रतिम असं नियोजन आहे. कारण सुरुवातीलाच मला प्रश्न विचारले गेले, त्यानंतर मी थोडासा अंदाज घेतला, अभ्यास केला, परंतु खरोखर आपल्या विभागात आजपर्यंत किंवा रायगड जिल्ह्यामध्ये जी डेची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये असे नयनरम्य चषक मी पाहिले नाही. आणि अजून एक खासियत अशी आहे की व्यासपीठ जे मान्यवरांसाठी वेगळं आहे, त्यानंतर ट्रॉफीसाठी एक स्पेशल मंडप आहे, त्यानंतर समालोचकांसाठी सुद्धा एक मंडप आहे, आणि त्यानंतर डीजे ऑपरेटरसाठी सुद्धा मंडप आहे. ही सुद्धा हे जे आयोजन आहे हे सुद्धा मी फार कमी ठिकाणी पाहत असतो. निशांत, याचा नाम उल्लेख मी केला होता ज्या वेळेला मला संधी मिळाली. इथे आल्यानंतर मला थोडासा एक प्रश्न पडला की अजय दादा मला नक्कीच आल्या माईक देणार हातात आणि विचारणार की निलेश पाटील कसं नियोजन आहे. तर अर्थातच मी आल्यानंतर पहिलंच म्हटलं की ज्या पद्धतीने व्यासपीठ बनवलेलं आहे, त्यानंतर समालोचन कक्ष एक अलग बाजूला ठेवलाय, त्यानंतर डीजे ऑपरेटर, ह्या सर्वांना एक संधी दिली आणि एक दर्जेदार एक सुंदर टुर्नामेंट्स आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर रसिक प्रेक्षक पाहतोय, जे दर्जी रसिक प्रेक्षक आहेत, उन्हातानाचा विचार न करता ही स्पर्धा पाहतात, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. बाहेर गावून जे आलेले म्हणजे रायगड जिल्ह्यातील असतील, ठाण्यामधील असतील प्लेयर, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. कारण आपल्या खेड्यामध्ये अशी स्पर्धा आपण पाहतोय ज्याचं नियोजन खूप छान आहे, परंतु अशा ठिकाणी येऊन एक चांगला क्रिकेट आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. धन्यवाद. नक्कीच दादा. धन्यवाद डीजे. 3 चेंडूंची फेक झाली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 25. या ठिकाणी टीम हॅट्रिक होते. जर पाहिलं तर 3 गडी बाद 3 चेंडूंवर आले, परंतु दुसऱ्या चेंडूवरचा विकेट हा रनआउटच्या स्वरूपात होता. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. तत्पूर्वी शिवाजीचा पुन्हा एकदा सुंदर फटका, बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण केली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला, तिसरी धाव देखील धावून पूर्ण. थोडासा खराब थ्रो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. तत्पूर्वी 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील बाकी असतील. शेवटच्या 2 चेंडूंवर काय होणार, कसं होणार, कोण करणार, कारण शिवाजीवर जिम्मेदारी असेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तब्बल विचार केला तर 15 धावांवर नाबाद खेळतोय. धावसंख्या 28 झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज मयूर सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जो होता तो तेवढा काही झाला नाही. राज तुरेचं पुन्हा एकदा कौतुक, अतिशय सुंदर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 वेळा अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि इथे मात्र आत्महत्या होते. नक्कीच या चेंडूवर 2 धावा तर आल्या, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला डीजे मास्तर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आता मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 10, माफ करा 30. या ठिकाणी आकडे थोडेसे कन्फ्युज करतायत. धावसंख्या झाली 30. शेवटचा चेंडू असेल. यावेळी चांगला फटका आलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव धावून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणखी एक गडी बाद. 31 या धावसंख्येवर समेटले. 31 या धावसंख्येवर आटोपलंय ते म्हणजेच KRS वॉरियर्स ठाणे संघाला
जिंकण्यासाठी 32 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक 8 धावांची सरासरी राखावी लागेल, ती म्हणजेच मुस्कान मांडला या संघाला. नक्कीच मित्रांनो, सामन्यात काय होणार, कसं होणार, रंगत येणार का, पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहूया काय होईल या सामन्यात, कारण मांडला संघाचे आयकॉन तर आहेतच, सोबतच कालचा दिवस ज्यांनी गाजवला असा बंटी भगत आणि अमित पुनकर हे दोन खेळाडू देखील या मांडला संघात खेळतायत. म्हणजे मांडला संघ जरी आपला संघ फसला तरी देखील त्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची संधी या दोन खेळाडूंकडे आहे. अतिशय चांगली फलंदाजी कालच्या दिवसात पाहायला मिळाली. त्याचबरोबर NK देखील आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर होता अजय सेना बोरगर संघाचा जो पहिला सामना झाला, अतिशय चांगले खेळ NKच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला होता. धन्यवाद डीजे. तर नक्कीच सामना सुरू होतोय तो म्हणजेच मुस्कान मांडला आणि KRS वॉरियर्स ठाणे. पहिल्या सत्रामध्ये ठाणे संघाने 31 धावा धावफलकावर लावल्यात. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान कसं पूर्ण केलं जाणार आणि हेच सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय माझे साथी समालोचक इंजिनियर निशांत पाटील यांच्याकडे. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो. तत्पूर्वी व्यासपीठावर आलेले मान्यवर सन्मान्य पाहुणे यांचं आम्ही स्वागत घेतोय. अजय दादा, मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अगदीच अजय दादाचे जे जवळीक मित्र आणि एक उत्तम डान्सर म्हणून ज्यांचं नाव आहे पपन पाटील यांचा सन्मान चिन्ह का, तर आपण या ठिकाणी पाहतोय आपल्या या टुर्नामेंटसाठी अर्थातच पपन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक उत्तम डान्सर, त्याचबरोबर अजय दादा यांचे जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले असताना आपण पाहतोय. हॅलो, चला कॅमेरामॅन थोडस लक्ष द्यायचं आहे, विनंती करतो आपल्याला. तर आपण पाहतो व्यासपीठावर सन्माननीय पपन पाटील यांचा सन्मान, अर्थातच जगन्नाथ गायकर तसेच आपले जवळचे मित्र युवा सेनेचे अध्यक्ष तसेच ज्यांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली असे आपले सर्वांचे लाडके दादा अजय दादा यांच्या शुभ हस्ते आपण माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलंय. त्याचबरोबर सागर शिंदे यांना सुद्धा सन्मानित करायचं. अजय दादा, मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते माईची शॉल, एक उबदार शाल आपण पाहतोय, भगवी शॉल खास करून, आणि अर्थातच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह ही एक आठवण भेट असते. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून आपण पाहतोय सन्माननीय जगन्नाथ गायकर त्याचबरोबर अर्थातच अजय दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. आपण हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल मनपूर्वक आपले मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. अर्थातच ज्यांचं नाव मी घेतलं, नाम उल्लेख केला, रामराज विभाग प्रमुख, या विभागावर ज्यांनी भरभरून प्रेम केलं, अर्थातच ज्यांचं नाव घेतोय असे आमचे पृथ्वीराज पाटील उर्फ भाई विषय मित्रांनो शब्द कमी पडतील असं व्यक्तिमत्व. मित्रांनो, व्यक्ती काही कालानंतर निघून जात असते परंतु व्यक्तिमत्व टिकून राहतं आणि अशी व्यक्ती ज्या व्यक्तीविषयी बरेच शब्द बोलू इच्छितोय तर आपण पाहतोय माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अर्थातच त्यांना सन्मानित केलं जातंय. जगन्नाथ गायकर आमचा बंड्या दादा आणि त्याचबरोबर ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली असे सर्वांचे लाडके अजय गायकर, अजय दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जातं. भाई, हा सन्मान स्वीकारलात, मनपूर्वक आभार.
तर मित्रांनो मैदानात तुम्हाला घेऊन जातोय अर्थात एक गोड आवाज माझा मित्र माझा जवळचा स्नेही सुद्धा मी म्हणेन त्याला असा आमचा निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव मैदानात काशीनाथ कमलाकर कासकर आपण उपस्थित आहात आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय धन्यवाद धन्यवाद निलेश दादा. आमदार युवा चषक 2022 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपण मैदानामध्ये जी मॅच पाहतोय रायगड विरुद्ध ठाणे. एक जो संघ आहे तो रायगड जिल्ह्यामधील आहे आणि दुसरा संघ आहे तो ठाणे जिल्ह्यामधील. अशी ही बिग बॅटल क्रिकेटचं महायुद्ध पाहतोय आणि मैदानामध्ये उतरल्यानंतर थँक्यू. तर या ठिकाणी सलमान सिद्दीकने एक चांगली पॉझिटिव्ह अप्रोच किंवा सकारात्मक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. वेदांत ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मध्ये वीरेंद्र सेहवाग आल्यानंतर जे आक्रमक रूप धारण करायचा आणि 5 चेंडू मागे 20 धावा किंवा 5 चेंडू मागे 25 धावा अशा धावा त्याच्या नेहमीच पाहायला मिळतात असायच्या. अशी त्याच पद्धतीची सुरुवात आपण या सलमान सिद्दीक याच्याकडनं पाहू शकाल. कारण पहिल्या 2 चेंडू मागे 2 चौकारला लगवल्यानंतर 8 धावा या आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी एकंदरीत या ठिकाणी 32 धावांची गरज आहे ती म्हणजेच मांडला संघाला. हा चेंडूवरती एक जबरदस्त तडाखेबंद स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. 6 धावेच्या मदतीनं 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 32 धावांचं लक्ष आहे ते पूर्ण करत असताना पहिल्याच 3 चेंडू मागे या ठिकाणी फलंदाज सलमान सिद्दीकनं 14 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकामध्ये पूर्णतः बॅकफुटवर या ठिकाणी ढकललेलं आहे ते म्हणजेच टीम ठाणे. जर जिंकायचं असेल तर आता मात्र प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवावा लागेल. कारण पहिल्या 3 चेंडू मागे या ठिकाणी गोलंदाज अनिकेतनं 14 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकाचा हा सामना. पहिलं षटक म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच पूर्णतः फायदा. आता मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि आता मात्र 4था चेंडू निर्धाव आलेला आहे. पॉवर प्ले म्हटलं की खऱ्या अर्थानं दोनही फलंदाजासाठी पूर्णतः फ्रीडम असतो आणि त्या फ्रीडम मध्ये नक्कीच या ठिकाणी सलमान सिद्दीक यांनी आतापर्यंत आपली फलंदाजी करत असताना 14 धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. 32 धावेचं लक्ष आहे. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत यांनी तो उशीर का होईना परंतु कमबॅक केलेला आहे. येणारे दोनही चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूवर जातोय. मिडवे क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र जमा होईल. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 15 लागते धावफलकावरती. ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना KRS वॉरियर्स ठाणे या संघानं 4 षटकांमध्ये 31 धावा कंप्लीट केल्या आणि 32 धावांचं आव्हान होतं ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. तर आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु गुडलाईन स्पॉटने चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने गेला. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाहीये आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजेच आता आपण येणारे 18 चेंडूंचा विचार केला तर 18 चेंडू मागे या ठिकाणी 17 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 धावा. दुपारचं सत्र आपण पाहतोय. उन्हाचा या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळत आहे. मी अजून सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतोय जे खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी पाणी मारतोय भरपूर प्यायचं आहे. जेवण सुद्धा अगदी वेळेवर करायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की क्रिकेटचं हे व्यसन आहे. क्रिकेट खेळ खेळत असताना कुठेतरी आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष होतं किंवा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं परंतु फिजिकली मात्र प्रत्येकाने मेंटेन राहायचं आहे. तर 18 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे. आपण पाहतो या ठिकाणी एक मोठी स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर अगदी ग्रामीण संघ होते आणि ग्रामीण संघापासून ग्रामीण नंतर
खुला गट सुद्धा आपण पाहतोय. आजचा दिवस जर पाहायला गेलो तर दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी रसिक प्रेक्षक या सामन्याचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. जे रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा लुटत आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करत आहे. वलटो मैदानाकडे या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत आणि येणारे 18 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. गोलंदाजी आता नक्कीच या ठिकाणी परीक्षा असणार आहे. विकास आपल्याला या संघाला जर जिंकवायचा असेल तर आपल्या षटकामध्ये मोठ्या फटक्या मारण्यापासून पूर्णतः या दोनही फलंदाजांना वंचित ठेवायचं आहे. ज्या फलंदाजाला आपण रोहा एक्सप्रेस या नावाने संबोधतो तोच सलमान सिद्दीक स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिलाच चेंडूवरती या ठिकाणी प्रहार पाहायला मिळतोय आणि एक आगळा वेगळा शॉट चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. निलेश दादा, ज्या 21 धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा फक्त सलमानच्याच आहेत, ज्याने एक षटकार आणि 2 षटकार आणि 2 चौकार या ठिकाणी लगावलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत. चेंडू टप्पा पाहणं तर थोडंसं खालीच राहिला, ज्याला आपण सबमरीन डिलिव्हरी म्हणतो. तोच चेंडू आपण पाहतोय, त्याचमुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. या ठिकाणी यानंतर होणारा सामना अद्वैत 11 बोरघर आणि जेपी ग्रुप रामराज आयकॉन्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सोबत येताना 11 खेळाडूंची लिस्ट घेऊन यायचं आहे. थँक्यू. सकाळी निलेश दादा खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर बघितलं तर कुठेतरी संघांचं नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. अगदी उशिरा सामने सुरू झाले, परंतु हा सामना अगदी या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये संपणार आहे असं वाटतंय आणि खऱ्या अर्थानं आपल्या मंडळाचा वेळ मात्र वाचणार आहे. हा मात्र चेंडू अगदी संयमी किंवा या ठिकाणी सेम पद्धतीने खेळून काढलेला आहे. कोणत्या प्रकारची धाव मात्र येणार नाहीयेत. आतापर्यंत धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. म्हणजे अजूनही 5 धावा या ठिकाणी जिंकण्यासाठी पाहिजे आहेत, त्यामुळेच मांडला या संघाला. हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर हा चेंडू मात्र निर्धावलेला आहे. आणि या षटकाचा विचार केला तर ह्या षटकामध्ये 2 नक्कीच षटकार खर्च केले गोलंदाज विकासने, परंतु उर्वरित 3 चेंडू हे निर्धाव फेकलेले आहेत. आणि बघता बघता अंतिम चेंडू या षटकातील 5 चेंडूंची आवश्यकता. गोलंदाज विकास पहिल्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने धावा उभारायच्या होत्या त्या धावा मात्र झाला नाहीयेत आणि त्याचाच कुठेतरी या ठिकाणी अभाव पाहायला मिळतोय. आणि हा सुद्धा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. तत्पूर्वी जेपी ग्रुप रामराज आयकॉन्स आणि अद्वैत 11 बोरघर नाणेफेकीसाठी यायचा दोन्ही संघ. विनंती असेल दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. रामराज आयकॉन्स आणि बोरघर नाणेफेकीसाठी यायचं आहे, लगेचच यायचं आहे मित्रांनो. हॅलो महेश दादा 1 मिनिट. जेपी ग्रुप रामराज आयकॉन्स आणि अद्वैत 11 बोरघर संघ नाणेफेकीसाठी यायचा लगेच. विनंती असेल